देव जोडे तरी करावा अधर्म. अधर्म केला ना तरी पण काही आपल्याला पाप लागत नाही. त्याचा दृष्टांत द्यायचा झाला तर एक भगवंताचे भक्त असतात हरपाल दास म्हणून, गरीब असतात पण संतांची सेवा नियमित करतात. संत जर घरी आले तर त्यांची म्हणजे कुठल्याही परिस्थितीत त्यांचा म्हणजे मान सन्मान, खाणं पिणं, आदरातिथ्य असं करतात. वेळ पडली तर ती चोरी पण करतात. असंच एक वेळेला तीर्थावळीला निघाले नामदेव महाराज, माऊली ज्ञानेश्वर असे अनेक संत तीर्थावळीला निघले होते आणि ते त्या हरपालदासच्या घरी गेले आणि त्यांना सांगितलं का म्हणे आम्हाला खूप भूक लागलेली, आम्हाला जेवायचे. जेवायचं म्हटल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं म्हणे मी थोड्याच वेळात आपल्या जेवणाचा बंदोबस्त करतो. आणि हा गेला 4-2 लोकांना विचारलं का माझ्या घरी संत आलेले आहेत, मला थोडी मदत करा, मला त्यांना जेवण बनवायचे. कोणीही त्यांना होकार दिला नाही. मग हे का रस्त्यावर जाऊन उभे राहिले, त्या रस्त्याने कुणीतरी जाईल म्हणून, तिथं पण कोणी येत नाही. यांना एवढी हे लागली का आता माझे संत उपाशी राहतात की काय. आणि मग भगवंताला तिकडे विचार पडला का माझा भक्त संकटात आहे, तिकडे माझे काही भक्त उपाशी आहेत, काय केलं पाहिजे. त्यांनी रुक्मिणी मातेला सांगितलं चल म्हणे आपल्याला जायचंय. आणि वेश पालटला आणि थोडेसे पैसे वगैरे घेऊन ते ज्या ठिकाणी हरपालदास उभे होते तिथे येऊन उभे राहिले. या हरपालदासचा नियम असायचा, त्याआधी काय विचारायचे, तुला देव आवडतो का, तो देवाचं चिंतन करतो का. नाही म्हटलं का मानव सुरी ठेवायची. देव आवडतो म्हणलं का त्यांचं दर्शन घ्यायचं, त्यांना जाऊ द्यायचं. हा त्याचा नियम होता. त्यांनी विचारलं भगवंताला का म्हणे तुम्हाला देव आवडतो का. म्हणे कसला देव, नाही आवडत म्हणे मला. लगेच तुला त्या पांडुरंग परमात्म्याच्या मानेवर ठेवला. काय म्हणे तुझ्याकडे काय आहे, ती माझ्या घरी संत उपाशी येतात. भगवंतानी लगेच काय होतं, याला जेवढं पाहिजे होतं तेवढंच घेत होते, ते जास्त घेतच नव्हते. जेवढं पाहिजे तेवढं घेतलं, धावत धावत